डाळ बनवायचा कंटाळा आलाय का? मग कोकणातली ही झटपट आणि पौष्टिक कुळथाची पिठी एकदा नक्की ट्राय करा. आज बनवली कोकणातली स्पेशल कुळथाची पिठी. काही ठिकाणी कुळथाला हुलगे असेही म्हणतात. हे कुळीथ माझ्या मावशीकडून आणलेलं आणि मम्मीने घरीच भाजून त्याचं पीठ तयार करून घेतलं आहे. सर्वात आधी एका भांड्यात कुळथाचं पीठ घेऊन त्यामध्ये थोडं पाणी टाकून गुठळ्या मोडून घेतल्या. आता फोडणीसाठी तेल गरम करून त्यामध्ये मोहरी टाकली. मोहरी छान तडतडल्यावर कढीपत्ता, लसूण, हिरवी मिरची आणि कांदा घालून छान लाल होईपर्यंत परतून घेतलं. मग चवीनुसार मीठ घालून तयार केलेलं कुळथाचं मिश्रण त्यामध्ये टाकलं. अजून एक तांब्या पाणी घालून छान उकळी काढली आणि कोकणातली खासियत म्हणजे कोकम यामध्ये टाकलं. त्यामुळे पिठीला अजूनच छान चव येते. कुळथामध्ये प्रोटीन, फायबर, लोह, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. हे पचनासाठी चांगलं, वजन नियंत्रणात ठेवायला मदत करणारं आणि शरीराला ताकद देणारं अन्न आहे. गरमागरम भातासोबत ही पिठी म्हणजे अगदी आत्म्याला समाधान देणारं जेवण. तुमच्या भागात याला काय बोलतात कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच रेसिपी विथ बेनिफिटसाठी मला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. खाऊया हेल्दी, राहूया हॅप्पी.